नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी ग्रंथ हेच गुरु हा अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेली आहे। चला तर करूयात सुरुवात। ग्रंथासारखा गुरु नाही रे जगात, ग्रंथासारखा मित्र नाही भरत मनात। ग्रंथासारखा दास कसा मिळेल विकत, ग्रंथासारखा रे बसावा वाचत वाचत। सदोदित वाचती राहावे वाचनाचे धडे, गिरवावे मानसा माणूसपण यावे। नित्यपूजन करावे संस्कृतीचे, नित्यपूजन करावे संस्कृतीचे। ग्रंथांचे महात्म्य सांगण्यासाठी वरील ओळीच पुरेशा आहेत नाही? लोकमान्य टिळकांचे एक वाक्य ग्रंथांवर त्यांचे असणारे प्रेम व्यक्त करण्यासाठी वाचल्याचे मला आठवते। ते म्हणत, स्वर्गापेक्षा मी चांगल्या पुस्तकाचे अधिक स्वागत करीन, कारण जिथे पुस्तके असतात तिथे स्वर्ग निर्माण होतो। ग्रंथ, पुस्तके, कादंबऱ्या, काव्यसंग्रह, कथा, थोरा मोठ्यांची चरित्रे, विज्ञान कथा, शब्दकोश या आणि अशा अनेक साहित्यातून ज्ञान माहिती अगदी ओसंडून वाहत असते। वाचनाची आवडच आपल्याला या विविध साहित्य प्रकारांची ओळख करून देते। ज्ञान माहिती याबरोबरच मनोरंजनाचेही कार्य होते। त्यातूनच वाङ्मयीन अभिरुची निर्माण होते। वाचनातून आपल्या मनावर मूल्यसंस्कार कोरले जातात, आपले व्यक्तिमत्व संपन्न होण्यास मदत होते। वाचनामुळे अभ्यास, ज्ञानोपासना हे हेतू तर साध्य होतातच, पण विविध लेखकांच्या विचारांचा परिचय त्यांच्या लेखनातून होत असल्याने जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो। थोड्या मोठ्यांची चरित्रे वाचून प्राप्त परिस्थितीवर मात करीत ते कसे मोठे झाले याचेही ज्ञान होते। ध्येयाने झपाटलेली ती माणसे, मग स्वातंत्र्यवीर सावरकर असोत, महात्मा ज्योतिबा फुले असोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, ते आपल्या ध्येयापर्यंत कसे पोहोचले ते कळते। ग्रंथ म्हणजेच पुस्तके हे आपल्याला कधीही अंतर न देणारे गुरु असतात। ग्रंथ हे आपल्याशी कधीही न भांडणारे मित्र असतात। या ग्रंथांचे वाचन आपण अगदी कुठेही, बसमध्ये, ट्रेनमध्ये विनासायास करू शकतो। ग्रंथातून इतिहास, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेता येतो। 21व्या शतकातील संगणकाशी मैत्री कशी करावी हे सांगतात ग्रंथ। रुचिरासारख्या पुस्तकातून जिभेचे चोचले कसे पुरवावे हे समजते। ईसापनीतीच्या कथांतून मनोरंजनाबरोबर योग्य अयोग्य, चांगले वाईट यांची समज होते। वाचनामुळेच अभिव्यक्ती उत्तम प्रकारे साधता येते। वाचनामुळे आपले विचार दृढ होतात। आपल्या भावना, विचार, अनुभव, कल्पना प्रकट करण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये वाचनामुळेच येते। म्हणूनच श्री दि इनामदारांच्या काव्यातील या ओळींनी निबंधाचा शेवट करावासा वाटतो। ग्रंथ ज्ञानाचे ललाट, ग्रंथ विज्ञानाची वाट, ग्रंथ सुखाचा सम्राट जीवनात, ग्रंथ सुखाचा सम्राट जीवनात। धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला हा निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत। तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। टेक केअर, बाय बाय।